नमस्कार मैत्रिणींनो, हिवाळा चालू झालेला आहे बघा. भरपूर भाज्या आलेल्या आहेत तसे नॉनव्हेज खवयांसाठी पण खूप मेजवानी आहे आता. आणि असं म्हणतात की हिवाळ्यामध्ये सगळे पदार्थ, कुठलाही पदार्थ तुम्ही खाल्ला तर छान पचन होतो आणि चवदारही लागतो. चला मग आज आणखीन एक मच्छीची रेसिपी बनवूया आपण. आजच्या व्हिडिओत बनवूया आपण ही कतला मच्छी घेतलेली आहे आपण. कतला मच्छीची कंटकी म्हणा किंवा मग कतला मच्छी फ्राय म्हणा. ठीक आहे, चला सुरुवात करूया व्हिडिओला. मग कतला मच्छी छान स्वच्छ धुवून घेतलेली आहे फ्राय करण्यासाठी. एक कंटकी मसाल्याची पुडी घेतलेली आहे आपण, ती टाकून घेऊ. आणि त्याच्यात टाकू एक मोठा चमचा तांदळाचं पीठ. तांदळाच्या पिठानं माहिती छान कुरकुरीत होते, वरचं आवरण छान कुरकुरीत होतं आणि कडक होतं मस्त. एक चमचा आलं लसणाची पेस्ट, थोडंसं लाल तिखट, थोडंसं चवीपुरतं मीठ टाकू. तसं कंटकी मसाल्यामध्ये सगळं असतं, पण थोडंसं त्याला अजून आपण चवदार बनवण्यासाठी थोडंसं मिरची टाकली आणि मीठ टाकलं, थोडीशी हळद पावडर टाकली. आणि आता टाकू थोडीशी बारीक कापलेली कोथिंबीर. एक अर्धा लिंबू पिळून घालू याच्यामध्ये, अर्ध्या लिंबाचा रस. जास्त मोठं लिंबू नाही घ्यायचं, साधारण एक चमचा रस निघेल असं. तर चला आता याला आपण काय करू, छान मिक्स करून घेऊ. चला सगळं मिश्रणाला आपण आहे ना, सगळ्या मच्छीला आता मसाला मस्त लागलाय बघा, व्यवस्थित एकदम. आता थोडंसं कोरडं वाटलं का आपल्याला तर थोडंसं पाण्याचा हात लावू आपण याला, एकदम थोडं असं थोडंसं, म्हणजे छान कोट होतो मसाला, त्याला चिकटतो मस्त आणि मच्छी फ्राय छान लागते. म्हणजे मसाला सगळीकडे लागतो व्यवस्थित. चला बघा आपला मसाला आता छान लागला आहे माशीला, व्यवस्थित सगळे पीस आपले मस्त कोट झालेले आहेत बघा. चला गॅसवर कढई ठेवून घेतली होती आपण, तेल तापले आता मस्त. आता तेलाचा कलर तुम्हाला दिसत असेल तर हे तेल आपण मोहरीचं तेल घेतलेलं आहे. मोहरीच्या तेलात आज आपण मच्छी फ्राय करू. चला मग तेल तापलेलं आहे छान, तर टाकून घेऊ आता एक एक पीस याच्यामध्ये. मस्त कडकडीत तेल तापलेलं आहे बघा, मस्त टाकून घेऊ. 5 ते 10 मिनिट मस्त त्याला तळून घेऊ छान खरपूस आणि एकदम कडक होईपर्यंत. गॅस कमी करायचा नाही, असंच कडकडीतच होऊ द्यायचं याला, कारण मग ती छान क्रिस्पी लागते. वरचं आवरण मस्त कोटिंग छान कडक होते मस्त. बघा मच्छी आपली छान तळून झाली आहे, एकदम कडक. रंग पण छान आलाय. काढून घेऊ आता हे पीस आपण, लगेच दुसरे टाकून. मग आपली कतला तळलेली थाळी तयार झालेली आहे. वाटते की नाही पटकन खावीशी. चला मग ट्राय करून बघा ना रेसिपी घरी. आणि व्हिडिओला लाईक करा, तुमच्या लाईक येऊ द्या जास्तीत जास्त. आणि चॅनलला सबस्क्राईब करा. चमचमीत रेसिपी. तुम्हाला त्याच्यामध्ये आणखीन काही कमी वाटत असेल ती कमेंटमध्ये सांगा. आणि नक्की 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 ट्राय करा. चला मग अशीच एक छानशी रेसिपी घेऊन परत नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया. तोपर्यंत असंच छान छान चमचमीत पदार्थ करत राहा, चॅनलला लाईक करत राहा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा. भेटूया नंतर. बाय.